नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अबोली म्हणत असते की इथे पौर्णिमाचे सासू सासरे आणि ही सुप्रिया या सगळ्यांनी मिळून पौर्णिमाला मारण्याचा प्रयत्न केला आहे। तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नाही जजसाहेब, अबोली खोटं बोलते। इथे पौर्णिमाचे सासू सासरे आणि तिचा नवरा सगळी माणसं खरंच खूप चांगली आहेत, पण इथे अबोली विनाकारण त्यांच्यावरती इथे आता गाळबोट लावण्याचा प्रयत्न करते। पौर्णिमाचा मृत्यू हा निव्वळ अपघात होता, बाकी काही नाही। तिला कुणीही मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। तेव्हा इथे अबोली म्हणत असते, खोटं बोलू नको सुप्रिया, तुझी बहीण इथे असताना तू काय म्हणतेस की तुझ्या बहिणीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे का? अगं जिवंत आहे ना तुझी बहीण, तुला कळत नाही? तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्हाला कुणी सांगितलं माझी बहीण जिवंत आहे? तिचा मृत्यू झाला आहे आणि तो एक अपघात होता। तिला कुणीही मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, मी खरं बोलते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुप्रिया येते आणि तिची बहीण म्हणून तिथे एक मुलगी उभी राहिलेली असते। तेव्हा सुप्रिया त्या मुलीच्या चेहऱ्यावरती जो नकाब असतो तो आता बाजूला करते आणि म्हणत असते की बघ, ही आहे का माझी बहीण पौर्णिमा? तेव्हा इथे अबोली आता तिच्याकडे बघतच राहते आणि अबोली म्हणत असते की नाही, ही मुलगी तर पौर्णिमा नाही आहे, मग पौर्णिमा गेली कुठे? तेव्हा इथे अबोलीला सुद्धा या गोष्टीचा आता प्रश्न पडलेला असतो की मग सुप्रिया इथे जर आता वेगळीच मुलगी घेऊन आली आहे, म्हणजे तिनेच पौर्णिमाला कुठेतरी गायब केलेलं दिसतंय। तेव्हा अबोली म्हणते की ही पौर्णिमा नाही आहे, मग सुप्रिया पौर्णिमा कुठे आहे? आत्ताच्या आत्ता सांग की पौर्णिमा कुठे आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं मी सांगते ना तुला, पौर्णिमाचा मृत्यू झाला आहे, तो सुद्धा अपघाती, तिला कुणीही मारलेलं नाही आहे, ती जिवंत नाहीच आहे। मग तरीसुद्धा तू पौर्णिमा जिवंत आहे जिवंत आहे असं का म्हणतेस? तेव्हा अबोली म्हणत असते, तू खोटं बोलतेस, मला कळतं आहे, मी काही इतकी पण मूर्ख नाही आहे, कळलं ना तुला? पौर्णिमा जिवंत आहे आणि सुप्रिया ते तुला पण माहिती आहे, पण आता तू पौर्णिमाला कुठे ठेवलेस ना ते सांग, काय केलेस तू तिच्याबरोबर? तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली अगं हे काय बोलतेस तू? तू माझ्यावरती नको नको ते आरोप का करतेस? जज साहेब प्लीज तुम्ही अबोलीला समजावा, तिच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, तिला तुम्ही सुट्टी द्या आणि 8 दिवस तिला तिच्या डोक्याची ट्रीटमेंट करायला सांगा। अबोली माझी बहीण पौर्णिमा जिवंत नाही आहे गं, तिचा मृत्यू झाला आहे, डेथ सर्टिफिकेटसुद्धा आम्ही कोर्टामध्ये जमा केलेला आहे, मग तरीसुद्धा माझी बहीण आता जिवंत नसताना तू तिच्यावरती असे खोटे नाटे आरोप का करतेस? का माझ्या बहिणीला या सगळ्या प्रकरणामध्ये तू खेचून घेतेस? हे बघ, माझी बहीण जिवंत नाही आहे गं आणि तिच्या जाण्याचं दुःख मला खूप आहे, त्याच्यामुळे मी तुला सांगते की पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आता उरकून काढू नकोस। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की हे बघ, तू ही नाटके करू नकोस, कळलं ना? मला माहिती आहे पौर्णिमा जिवंत आहे, जज साहेब मी खरं बोलते, पौर्णिमा जिवंत आहे आणि हे मला माहिती आहे, मी इथे कॉन्फिडेंटली सांगते। तेव्हा इथे आता सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात, कारण सुप्रिया जी तिची सख्खी बहीण आहे तिचं म्हणणं आहे की पौर्णिमा जिवंत नाही आहे आणि अबोली म्हणते की पौर्णिमा जिवंत आहे। तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात। तेव्हा सुप्रिया नाटके करायला लागते आणि म्हणत असते की जज साहेब प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करते, माझी बहीण मेल्यानंतर तिच्यावरती जे काही हे आरोप होत आहेत, तिचे नाव जे काही इथे अशा पद्धतीने आता कोर्टामध्ये इथे आता यूज केलं जातं आहे, तिचं नाव अगदी उछाळलं जातं आहे, ते मला आवडत नाही आहे, प्लीज अबोलीला थांबवा। तेव्हा इकडे आता सुप्रियाचे जे वकील असतात ते सुद्धा म्हणत असतात की अबोली मॅडम तुम्ही हे काय करताय? केसला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या ह्या स्टेटमेंटचा माझ्या आशिलाला खूप जास्त त्रास होतो आहे, त्यांची बहीण जिवंत नसतानासुद्धा ती जिवंत आहे जिवंत आहे असं म्हणून तुम्ही त्यांना दुःख देताय। तुम्ही असं वक्तव्य करूच कसं शकता? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा जज साहेब म्हणत असतात की अबोली मॅडम तुम्ही हे काय करताय? तुम्ही विनाकारण त्या सुप्रियावरती आरोप करू शकत नाही आणि त्याचबरोबर कोर्टाचा अपमानसुद्धा करू शकत नाही। तुमचं हे असं वागणं कोर्ट इथे खपवून घेणार नाही। तुमचं जर म्हणणं असेल की पौर्णिमा जिवंत आहे तर तुम्ही तिला इथे उभं करा, पौर्णिमाला तुम्ही इथे पुरावा म्हणून आता इथे सगळ्यांच्या समोर तिला हजर करा। जेव्हा कोर्ट तिला बघेल तेव्हाच त्याच्यावरती विश्वास ठेवेल ना। तुम्हाला इथे कोर्टामध्ये पौर्णिमाला आता हजर करण्यासाठी पुढच्या तारखेपर्यंतचा वेळ दिला जातोय, पण पुढच्या तारखेपर्यंत तुम्हाला इथे पौर्णिमाला आता कोर्टामध्ये हजर करावं लागेल, नाहीतर मग कोर्ट इथे आता संपूर्ण शिक्षा सुनवेल आणि मग तुम्हाला सांगेल की तुम्ही जे काही आरोप केलेत ते सगळे बिनबुडाचे होते, हे तुम्हाला कळतंय ना? त्याच्यामुळे आता पुढची सुनवाई जेव्हा इथे आता कोर्टामध्ये पौर्णिमा
हजर होईल तेव्हाच केली जाईल असं आता जज साहेब म्हणतात आणि इथे आता केस ही स्थगित केली जाते. पौर्णिमा जिवंत असताना देखील इथे सुप्रिया कोर्टामध्ये म्हणत असते की ती जिवंत नाही आहे. तेव्हा अबोलीला कळलेलं असतं की इथे सुप्रियानेच पौर्णिमाच्या बरोबर काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि त्यामुळे इथे अबोली आता टेन्शनमध्ये आलेली असते. अबोली म्हणत असते की पौर्णिमा जर कोर्टात नाही आली तर ती कुठे गेली. याचा अर्थ नक्कीच या प्रकरणामध्ये या सुप्रियाचा हात आहे. सुप्रिया दिसते तशी नाही आहे, खूपच पोचलेली मुलगी आहे ती, हे आता लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया येते आणि म्हणत असते, काय अबोली, बघितलंस ना तू, कोर्टामध्ये पौर्णिमा आली का? हे बघ, माझ्या नादाला लागू नकोस. मी तुला सांगते ना, तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. जो सुप्रियाचा इथे नाद करतो त्याच्याबरोबर सुप्रिया काय करते तुला आत्तापर्यंत कळलं असेलच ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की अबोली, काहीही झालं ना तरीसुद्धा तू पौर्णिमापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही आहेस आणि पौर्णिमालासुद्धा तू कोर्टामध्ये कधीच हजर नाही करू शकणार. तेव्हा इथे आता सुप्रियाला आठवत असतं ज्या वेळेला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी पौर्णिमा यायला निघालेली असते आणि ती जेव्हा एका रिक्षाला हात करते तेव्हा ती रिक्षा दुसरी तिसरी कुणाची नसून तिचा नवरा समीर चालवत असतो. पण जेव्हा ती रिक्षामध्ये बसते आणि शेजारी बघते तर कोण असतं, तर शेजारी सुप्रिया असते. सुप्रिया म्हणते, काय गे पौर्णिमा, कुठे चाललीस तू? कोर्टामध्ये साक्ष द्यायला चालली आहेस का? तेव्हा पौर्णिमा हो म्हणते आणि म्हणते की मी साक्ष द्यायला चालले, तुझ्या विरोधात साक्ष देणार. तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर जे काही केलं ना ते सगळ्यांना कळलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो का? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, बरं ठीक आहे, तुझा कोर्टामध्ये साक्ष दे, मग मी सखीचं काय करते ते बघच तू. तुला सखीला भेटायचं होतं ना, मग तुला माझं एक काम करावं लागेल. तुला आहे ना कोर्टामध्ये साक्ष द्यायला यायचं आहे, पण तू यायचं नाही, कोर्टामध्ये साक्ष द्यायची नाही. यापुढे तू कोर्टामध्ये उपस्थितसुद्धा व्हायचं नाही असं आता इथे सुप्रिया पौर्णिमाला म्हणत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नाही, मी कोर्टात येणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, जर तू तसं केलंस ना तर तुझी मुलगी तुला जिवंत कधीच मिळणार नाही. जा मग, तुझ्या मुलीला भेटण्याचं तुझं जे काही स्वप्न आहे ना ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे असं आता इथे सुप्रिया पौर्णिमाला म्हणते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बरं बरं ठीक आहे, तू म्हणशील ना ते सगळं मी करायला तयार आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मी जे सांगते ते जर तू केलंस ना तरच तुझी मुलगी तुला जिवंत मिळेल. आणि प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया एक बाटली काढते छोटीशी आणि ती आता पौर्णिमाच्या हातामध्ये देते. पौर्णिमाला म्हणते, हे घे आणि मी सांगे ना तसंच करायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे सुप्रिया हिला सगळं आठवत असतं की कशा पद्धतीने तिने इथे पौर्णिमाला ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ती तिला कोर्टामध्ये येण्यापासून थांबवते. हे सगळं आता सुप्रियाला आठवतं. ती म्हणते, अबोली, कधीच तू आता पौर्णिमापर्यंत पोहोचू शकणार नाही आहेस आणि ती कोर्टामध्ये साक्षसुद्धा द्यायला येणार नाही आहे. त्यानंतर इथे अंकुश, अबोली, मनवा तिघेजणं घरी आलेले असतात. रमा त्यांची आतुरतेने वाट बघत असते. रमा म्हणत असते, अरे कुठे होतात तुम्ही तिघेजणं? अंकुश, अबोली, मनवा, मी कधीपासून तुमची वाट बघते. आज तुम्हाला जरा जास्तच उशीर झाला नाही का? आणि पौर्णिमा कुठे आहे? पौर्णिमा नाही आली का तुमच्याबरोबर? ती नाही सापडली का तुम्हाला? तेव्हा अबोली म्हणते, नाही ना आई, पौर्णिमाला आम्ही सगळीकडे शोधलं, ती कुठेच सापडलेली नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, तिला ज्या ठिकाणी आम्ही ठेवलं होतं त्या ठिकाणी आम्ही तिला भेटायलाच गेलो होतो, पण तिथे पौर्णिमा नव्हती. ती कुठे गेली आहे काय माहिती. तेव्हा रमा म्हणत असते, मला असं वाटतंय पौर्णिमाच्या गायब होण्यामागे ना त्या सुप्रियाचाच हात आहे. तिनेच काहीतरी केलं असेल आणि त्या बिचारीला गायब केलं असेल साक्ष द्यायला येईल म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, हो आई, आमचासुद्धा तिच्यावरतीच संशय आहे. आता पौर्णिमा अजून कुठे भेटते का ते बघायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा आलेली असते. ती म्हणते, अबोली, आणि ती आता आतमध्ये येते. रमा म्हणत असते, पौर्णिमा, अगं कुठे होतीस तू? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय. तुला त्या सुप्रियाने गायब केलं होतं का? सांग ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की अबोली, अंकुश सर, मला माफ करा. तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलात आणि मला कोर्टामध्ये यायला सांगितलं, पण मी कोर्टामध्ये येऊ शकले नाही. तेव्हा अबोली म्हणते, काय झालं होतं पौर्णिमा? तू का कोर्टामध्ये आली नाहीस? असं काय घडलं की तू कोर्टामध्ये साक्ष द्यायला आली नाहीस? तुला माहिती आहे ना आजचा दिवस किती महत्त्वाचा दिवस होता, मग का नाही आलीस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आता जे काही पौर्णिमाला बोलते ते सगळं पौर्णिमा, अबोली, अंकुश सगळ्यांना सांगत असते.
पौर्णिमा म्हणत असते की अबोली, अगं मी कोर्टामध्येच यायला निघाले होते, पण तेव्हा मला सुप्रिया रिक्षामध्ये सापडली आणि तिने मला आता जे जे काही सुप्रिया तिला म्हणालेली असते की हे विष घे, ते तू आता काय करायचं आहे ते मी तुला सांगेन, तुझी मुलगी तुला जिवंत हवी असेल तर मी जे बोलेन ते तुला करावं लागेल. आणि इथे आता पौर्णिमा आपल्या मुलीसाठी सगळं काही करायला तयार होते. पौर्णिमा म्हणते, अंकुश सर, अबोली, तुम्हाला तर माहिती आहे की माझी मुलगी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. म्हणजे मला पैसा अडका काही नको आहे, मला ती धन दौलत नको आहे, मला ती प्रॉपर्टी नको आहे, मला हवी आहे ती फक्त माझी मुलगी हवी आहे, माझी सखी हवी आहे. आणि तिच्यासाठी मी हे सगळं करायला तयार झाले आणि मी कोर्टामध्ये साक्षसुद्धा द्यायला आलेली नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, अगं तू पौर्णिमा अजून सुप्रियाला ओळखलेलं नाही आहेस का गं? सुप्रिया दिसते तशी अजिबातच नाही आहे. अगं ती तुला अंधारात ठेवते. तुला खरंच असं वाटतंय का की ती तुझ्या मुलीला तुला परत करेल? अगं तिचा खूप मोठा प्लॅन आहे. तू कोर्टामध्ये येऊ नये ना यासाठी तिने तुला हे सगळं सांगितलं असेल. तुला खरंच असं वाटतं की तू हे सगळं ऐकल्यानंतर, तिचं सगळं बोलणं तू ऐकल्यानंतर ती तुला तुझी मुलगी लगेच परत करून देईल? अगं ती खूप आटल्या गाठीची आहे, तू तिचं प्लीज काही ऐकू नकोस. तेव्हा इथे पौर्णिमा आणि त्याचबरोबर अबोली, अंकुश यातलं जे बोलणं सुरू असतं ते बोलणं लपून छपून आता समीर ऐकत असतो. समीरला बघायचं असतं की इथे आता सुप्रियाने दिलेली जबाबदारी पौर्णिमा पार पाडते की नाही हे बघायचं असतं, म्हणून तो लपून छपून बघत असतो. सुप्रिया म्हणत असते की हे बघा, हे काम झालं पाहिजे आणि त्यामुळे इथे आता समीर तिच्यावरती लक्ष ठेवून असतो. पण अबोली म्हणत असते की प्लीज प्लीज पौर्णिमा, काही झालं ना तरीसुद्धा त्या सुप्रियाच्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवू नकोस. ती खूपच जास्त आतल्या गाठीची बाई आहे, ती कधीच तुझी मुलगी तुला परत करणार नाही. फक्त कोर्टामध्ये तू साक्ष देऊ नये आणि तिला स्वतःची कातडी वाचवता यावी यासाठी तिने हा केलेला सगळा प्लॅन आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, मी कोर्टामध्ये येऊन साक्ष द्यायला तयार आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता इथे रमा म्हणत असते, तुम्ही जा सगळेजण, तुम्ही हातपाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, मी गरम जेवण करते आणि तुम्हाला गरमागरम वाढते. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, आई नको, मी जेवण गरम करते आणि मी सगळ्यांना वाढते, तुम्ही आता बसा बरं. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगं बसते ग मी, त्यात काय एवढं, पण हे बघ तू आज थकून आली आहेस ना, तेव्हा मी तुला म्हणते की आता जा, फ्रेश हो, मी जेवण गरम करते आणि सगळ्यांना वाढते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मी काय म्हणते, मी जेवण गरम करते ना आणि मी तुम्हाला सगळ्यांना वाढते. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, नाही नको गं, तूसुद्धा दमून थकून आलीस की नाही, तेव्हा तूसुद्धा वाढू नकोस, तू पण जा, तू पण फ्रेश हो, मी जेवण गरम करून तुम्हाला सगळ्यांना वाढते. तेव्हा इकडे रमा आता जेवण गरम करायला जाणार. तेवढ्यातच इथे बाहेरून आता एक काकू आवाज देतात आणि म्हणतात, रमाताई येत आहे ना, अहो इथे सुभेदार काकू बोलवत आहेत. तेव्हा इथे रमाला बाहेर जावं लागतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, तुम्ही जा, मी जेवण गरम करते. जेवण गरम करायला ती येते, पण ती हातामध्ये जी बाटली असते ती बाहेर काढते. तेव्हा तिला आठवतं, ही बाटली आता पौर्णिमाला सुप्रियाने दिलेली असते आणि सुप्रिया तिला म्हणत असते की पौर्णिमा, मी जे बोलते ना ते तुला ऐकावं लागेल आणि ते तुला करावं लागेल. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, मी सांगते ना कोर्टामध्ये मी साक्ष द्यायला जाणार नाही म्हणून, तू म्हणतेस ते मी सगळं ऐकेन. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, फक्त एवढंच नाही, ही बाटली घ्यायची आणि ह्याच्यामध्ये विष आहे, विष, हे विष आहे ना त्या अंकुश आणि अबोली या दोघांच्या जेवणामध्ये मिसळायचं, कळलं का तुला? त्या दोघांना मला जिवंत ठेवायचं नाही आहे, त्यांचा काटा काढायचा आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही गं, ती खरंच खूप चांगली माणसं आहेत. आता मी सांगते ना, कोर्टात मी येणार नाही आणि हवं तर ही केससुद्धा मागे घ्यायला सांगेन, पण माझी सखी तुम्हाला परत कर, बाकी मला काही नको आहे, ही प्रॉपर्टीसुद्धा तुम्हाला घ्या, पण मी अंकुश आणि अबोली यांना मारणार नाही. प्लीज तू मला असं काम करायला सांगू नकोस. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, जास्त शहाणपणा करू नकोस हा, जास्त ही नाटके माझ्यासमोर करू नकोस. तुला जर तुझी सखी हवी असेल ना तर तुला हे करावंच लागणार आहे आणि तू करच, नाहीतर तुझंही काही खरं नाही, कळलं का? त्या अंकुश अबोलीला मी कसंही मारून टाकेनच, मी मारून टाकेन त्यांना, पण तुलाही सोडणार नाही आणि तुझ्या सखीलासुद्धा. तेव्हा आता सांगते ते कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता किचनमध्ये कुणीही नसतं, रमासुद्धा बाहेर गेलेली असते. तेव्हा इथे आता पौर्णिमा ती बाटली घेते, भाजीमध्ये सुद्धा सगळं काही ते औषध मिक्स करते आणि डाळीमध्ये सुद्धा. तेव्हा इथे समीर बघतो, त्याला खूप जास्त आश्चर्य वाटतं. तेवढ्यातच इथे मनवा येते आणि पौर्णिमाला म्हणत असते, मी काही मदत करू का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नको नको, झालं आहे सगळं, तू फक्त जा ना, सगळ्यांना जेवायला बोलव, मी ताटे लगेच वाढायला घेते. तेव्हा इथे प्रेक्षकांना आता पानं वाढायला पौर्णिमा घेते, पण तिने इथे जेवणामध्ये आता विष मिसळलेलं असतं.
त्यामुळे इथे अंकुश आता पहिला घास खातो तेव्हा त्याला तो घास व्यवस्थित लागत नाही, तेव्हा तो पुन्हा दुसरा घास खातो. तेव्हा इकडे आता खात असताना अंकुशला इथे विष चढायला सुरुवात होते. अबोली पाणी घेते आणि अंकुशला पाणी प्यायला देते. तिला असं वाटतं की ठसका लागलाय, त्याच्यामुळे आता पाणी द्यायला हवं. तेव्हा ती पाणी प्यायला देते, पण इथे अंकुश आता पाणी पितो आणि त्याला अजून जोरात ठसका लागतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अबोली म्हणते, सर काय होतंय तुम्हाला एवढा ठसका कसं काय लागला, काय होतंय सर? तेव्हा अंकुश म्हणतो, मला कळत नाही आहे अबोली, जेवल्यानंतर मला त्रास व्हायला लागला. जेवण बरोबर नाही आहे अबोली, जेवू नकोस. तेव्हा मनवा म्हणत असते, पण दादा अरे जेवण का बिघडलं असेल ना, मगाशी जेवणाजवळ पौर्णिमा उभी होती, हो की नाही का पौर्णिमा? तूच उभी होतीस की नाही किचनमध्ये? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू पौर्णिमा, माझ्या अंकुश सरांना जर काही झालं ना, हे सगळं होण्याच्या मागे जर तुझा हात असेल ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही, सोडणार नाही आहे मी तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देईन, कळलं ना? फक्त माझ्या अंकुश सरांना काही होऊ दे, तुझी कशी वाट लावते ना ते बघच तू. तेव्हा इकडे आता अबोली पौर्णिमावरती चिडलेली असते. जर अंकुशला काही झालं तर सगळं नाव पौर्णिमावरती येणार, हे तिला बरोबर माहिती असतं. त्यानंतर इथे आता अंकुश हा खूपच जास्त आता त्रासात असतो. तेव्हा अबोली म्हणत असते, तू लवकरात लवकर मनवा ॲम्ब्युलन्सला फोन कर आणि इथे बोलावून घे, आपण अंकुश सरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तेव्हा इकडे मनवा आता डॉक्टरांना फोन करते आणि आता लगेचच ॲम्ब्युलन्सचासुद्धा इथे इंतजाम करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया म्हणत असते की कधी एकदा आनंदाची बातमी येते असं झालं आहे मला. तेव्हा इथे समीर येतो आणि म्हणत असतो, अगं सुप्रिया आनंदाची बातमी आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का? नाही, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला कळते की खूप मोठी आनंदाची बातमी आहे, सांगा ना सांगा काय झालं? तेव्हा इकडे समीर म्हणत असतो, अगं सुप्रिया तू पौर्णिमाला दिलेलं काम तिने केलं आहे. पौर्णिमाने अंकुश अबोलीच्या जेवणामध्ये विष मिक्स केलं आहे आणि त्या अंकुशला चक्करसुद्धा आली आहे. अगं त्याला हॉस्पिटलला घेऊन जाता. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की चला, म्हणजे माझ्या विषाने काम केलं तर त्या अबोली अंकुशचा चांगला काटा काढला मी. आता कशी केस लढणार आहेत का माझ्या विरोधामध्ये, आपल्याला शिक्षा देणार आहेत का? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, आणि ती अबोली ती पण गेली का ढगात त्या अंकुशसारखी? तेव्हा समीर म्हणतो की नाही, ती नाही अजून ढगात गेले, कारण अंकुशने आधी जेवायला सुरुवात केली, त्याला जसा त्रास झाला तेव्हा सगळेजण जेवायचे थांबले. तेव्हा इथे अबोलीला काही झालेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया म्हणत असते, असू दे ना, पण तो अंकुश आहे ना, तिचा इथे खूप मोठा आधारस्तंभ होता, त्या शिंदे कुटुंबाचा उजवा हात होता तो इथे असल्यानंतर अबोलीला खूपच जास्त बळ मिळतं ना लढायचं, म्हणूनच मी तिचा आधारस्तंभ तिच्यापासून हिरावून घेतला. आता उरली ती अबोली, तिला मी कधीही संपवू शकते, अगदी कधीही, तिला कोण घाबरते? तेव्हा इकडे आता लवकरात लवकर म्हाताऱ्यांनो ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती होईल, तेव्हा गुपचूप माझ्या नावावरती सुद्धा हिस्सा करायचा, कळलं ना? नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही आहे. त्यानंतर इथे सेलिब्रेशन म्हणून सगळेजण आता सरबत वगैरे पित असतात, चेअरअप वगैरे करत असतात. तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा येते. पौर्णिमा आल्यानंतर ती म्हणते की सुप्रिया. तेव्हा सुप्रिया म्हणते, हां कोण? तेव्हा ती म्हणते, अगं मी पौर्णिमा, तुझी बहीण. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का, तू माझी बहीण पौर्णिमा आहेस का? अच्छा, कशाला आलीस इथे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, असं काय करतेस सुप्रिया, तू सांगितलेलं सगळं काम मी केलं आहे. अंकुश आणि अबोलीच्या जेवणामध्ये विष मिसळले, अंकुश हॉस्पिटलमध्ये आहे, तू सांगितलेलं सगळं केलं आहे ना मी, मग आता तरी सांग ना सखी कुठे आहे? हे बघ, मला सखी हवे सुप्रिया, बाकी मला काही नको आहे, प्लीज मला माझी मुलगी परत करा. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं ये, तुला काय वाटलं तू लगेच इथे येशील? तुझी मुलगी तुझ्याकडे आहे का विचारशील, मी म्हणेल हो, तुझी मुलगी माझ्याकडे आहे आणि मी तुला परत करेन, असं वाटलं तुला? सहजासहजी तुझी मुलगी तुला मी परत करणार आहे का? तेव्हा इकडे आलीस ती मोठी शहाणपणा करत, म्हणजे तू इथे येणार आणि तुझी मुलगी घेऊन जाणार, बरोबर की नाही? तुझी मुलगी मी तुला लगेच देईन असं वाटलं का तुला? ते कधीच शक्य होणार नाही आहे. त्यानंतर इथे अंकुशची तब्येत खूप बिघडलेली असते. तेव्हा अबोली त्याला डॉक्टरांकडे घेऊन आलेली असते आणि विचारते की डॉक्टर आता कसे आहेत अंकुश सर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी आताच काही सांगू शकत नाही, त्यांची अवस्था खूपच जास्त क्रिटिकल आहे, त्यांना इथे आरामाची खूपच जास्त गरज आहे, त्यांना आराम करू द्या, असं इकडे आता डॉक्टर म्हणतात आणि ते सुद्धा जातात. तेव्हा अबोली इथे खूपच जास्त आता टेन्शनमध्ये आलेली असते. डॉक्टरसुद्धा काय ते सांगायला तयार नसतात, म्हणजे त्याला नक्की काय झाले काय नाही झाले हे सांगतच नसतात. त्यामुळे इथे अबोली खूपच जास्त काळजीत पडलेली असते. इथे आता विष असलेलं जेवण जेवल्यानंतर अजून त्याची काय अवस्था होणार असते.
तर प्रेक्षकांना इथे अबोली म्हणत असते की आपण मान्य करूया जज साहेब की पौर्णिमा जिवंत नाही आहे. पौर्णिमा जिवंत नाही आहे, पण तिची मुलगी कुठे आहे? कारण पौर्णिमाच्या नंतर प्रॉपर्टीची इथे आता मालकीन तिची मुलगी होणार आहे ना, ती कुठे आहे? तर इथे सुप्रिया म्हणते की तीसुद्धा जिवंत नाही आहे, तिचासुद्धा मृत्यू झाला आहे. कोर्टामध्ये तिचंसुद्धा डेथ सर्टिफिकेट दिलं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की डेथ सर्टिफिकेटमध्ये असं लिहिलं आहे की तिचा मृत्यू झाला आहे, अपघाती मृत्यू झाला आहे, असं तुझं म्हणणं आहे ना? पण इथे तर लिहिलं आहे की तिचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला आहे म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणते हो, तिचा अपघात झाला, त्यानंतर ती पाण्यात बुडाली आणि मग तिचा मृत्यू झाला. तेव्हा अबोली म्हणत असते पण ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी तर पाणीच नव्हतं ना, मग ती गुदमरून पाण्यामध्ये कशी काय मेली?